नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत। तर आज आपण करणार आहोत अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो त्याच चवीचा तसाच दिसणारा मस्त असा पिझ्झा। तर तुम्ही म्हणाल आपल्याकडे ओव्हन नाही, तर काहीही हरकत नाही। ओव्हन नसलं तरी सुद्धा आपण घरी एका पातेल्यात किंवा कढईमध्ये मस्त असं पिझ्झा बेक करू शकतो। चला तर मग आता त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर पहिल्यांदा आपण घेतलेला आहे पिझ्झा बेस। तर पिझ्झा बेस मार्केटमध्ये सहज आपल्याला मिळतो। नंतर आपण घेतलेला आहे मोझरेला चीज। नंतर आपण केलंय टोमॅटो एक मोठ्या आकारात आपण कापून घेतलेला आहे। त्यानंतर मध्यम आकाराचा कांदा कापून मोठा मोठा कापलाय आणि त्याच्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत। नंतर आपण ढोबळी मिरची कापलेली आहे, त्याच्या बिया काढल्यात आणि त्याचे मोठे मोठे काप केले। त्यानंतर आपण चिली फ्लेक्स घेतले। तर माझ्याकडे चिली फ्लेक्स नव्हतं, तर मी 2 लाल सुक्या मिरच्या बारीक करून घेतल्यात। नंतर शेजवान चटणी घेतलेली आहे। नंतर आपण घेतलाय पिझ्झा सॉस आणि नंतर मेयोनीज सॉस। आता हे एवढं साहित्य जर आपण मार्केटमधून आणलं तर 2 ते 3 पिझ्झा सहज तयार होतात। तर मग आता चला लगेच सुरू करूया। तर आपल्याला कोणत्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये आपल्याला पिझ्झा बेक करायचा आहे त्यानुसार त्यात बसेल एवढी आपण प्लेट घ्यायची। आता त्याला तेल लावून घेतलंय मी आणि त्यात ठेवलाय पिझ्झा बेस। आता या पिझ्झा बेसला आपण सर्व साहित्य आपण आता चांगलं असं व्यवस्थित लावून घ्यायचं। तर पहिल्यांदा आपण लावणार आहोत पिझ्झा सॉस। तर पिझ्झा सॉस मी घेतलाय, आता त्याच्यावरती आपण तो सगळा पसरवून घ्यायचा आहे। तर हे जे सगळं साहित्य आपण आणलं आणि पिझ्झा करायला घेतला की सहज मार्केटसारखा पिझ्झा आपला तयार होतो। आता त्याच्यावरती आपण मेयोनीज सॉस आपण लावतोय। तो व्यवस्थित पसरवून झाला की त्यावरती टाकायची शेजवान चटणी। तर ही थोडीशी तिखट असते, लहान मुलं वगैरे खाणार असतील तर थोडीशी कमीच घ्या। आता ही चटणी चांगली पसरवून घ्यायची। आता त्यानंतर आपण त्यावरती टाकणार आहोत मोझरेला चीज। आता ते पण भरपूर असं आपण ती चीज त्यावरती पसरवून घ्यायचं आहे, कारण ह्या चीजमुळेच लहान मुलांना हे पिझ्झा फार आवडतो। आता हे चीज जे आहे ते मेल्ट झालं, बेक झाल्यानंतर मेल्ट होतं तेव्हा दिसतं पण छान आणि चव पण खूप छान लागते त्याची। म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पिझ्झा सगळ्यांनाच आवडतो। आता त्यावरती आपण लावून घेऊयात कांद्याच्या ज्या पाकळ्या केलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा आपण त्यावरती ठेवायच्या। त्यानंतर आपण टोमॅटोच्या फोडी ठेवायच्या। आता हे जे कापून घेतलेले आपण भाज्या, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची जी आहे त्याच्याबरोबरच आपण मशरूमही कापून यावरती ठेवू शकतो, पनीर ठेवू शकतो, ऑलिव्ह ठेवू शकतो। आता हे जर सर्व साहित्य जर आपण पिझ्झावर वगैरे व्यवस्थित लावून जर घेतलं तर अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो ना तसाच चवीचा किंवा तसाच दिसणारा आपला पिझ्झा तयार होतो। तर आता ढोबळी मिरचीसुद्धा मी त्यावरती छान अशी ठेवून घेतलेली आहे मस्त। त्यावरती चिली फ्लेक्स टाकले आणि पुन्हा आपण त्यावर चीज टाकायचं, भरपूर असं चीज टाकायचं। तर बघा आपलं आता व्यवस्थित पिझ्झा करून तयार झालेला आहे। आता आपण बेक करायचं। तर पहिल्यांदा मी पॅन गॅसवरती ठेवून त्यावरती ठेवलेलं आहे। आपण गॅसवर जी शेगडीवर तबकडी ठेवतो किंवा रिंग ठेवतो ती ठेवून आपण 5 मिनिट पॅन तापवून घेतलंय आणि 15 मिनिटासाठी आता आपल्याला पिझ्झा बेक करायचं। तर झाकण लावून आता मी 15 मिनिट पिझ्झा बेक केलेला आहे। तर तुम्ही बघू शकताय मस्त असा आपला पिझ्झा बेक झालेला आहे। तर छान पिझ्झा तयारसुद्धा मस्त झालेला आहे। तर पिझ्झा कटर जर असेल तर खूपच छान, नसेल तर आपल्या सुरीने सुद्धा हे कापता येतं। थोडा त्रास होतो कापायला, पण 4 भाग बघा मी त्याचे केलेले आहेत। मस्त असा आपला पिझ्झा तयार झाला आहे।
तर बघू शकताय तुम्ही. तर घरच्या घरी मस्त असा आपण पिझ्झा तयार करू शकतो आणि आपण घरी केलेला आनंद जो असतो तो अगदी द्विगुणित असतो. म्हणून एकदा नक्की असाच ट्राय करून बघा तुम्ही. तर हे चीज जे मेल्ट झाल्यानंतर जे बघा दिसतंय किंवा चव पण त्याची खूप छान लागते, खूप मस्त वाटतं. तर आपला हा पिझ्झा जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे याचेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन साध्या सोप्या रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.